आपल्या परिसरातील ताज्या अपडेट पाहिजेत ना, तर मग आजच ती 24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी यामध्ये मोबाईल, लॅपटॉप, LED टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की, मायक्रोवेव्ह ओव्हन, वॉटर प्युरिफायर, होम थिएटर, 0% फायनान्सच्या भरपूर ऑफर्स. ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी. संपर्क 93 25 42 22 32. साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ. आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत. त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो. पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं. सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात. 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं. साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी. राहुरी नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी गजानन सातभाई. राहुरी नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी गजानन भागवत सातभाई यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर स्वीकृत नगरसेवकपदी डॉक्टर संतोष उदावंत, ॲडव्होकेट राहुल शेटे आणि नयन शिंगे यांची निवड करण्यात आली आहे. 13 जानेवारी रोजी दुपारी नगर परिषदेच्या सभागृहामध्ये ही निवड प्रक्रिया पार पडली आहे. लोकनियुक्त नगराध्यक्ष तथा पीठासीन अधिकारी भाऊसाहेब मोरे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मुख्याधिकारी अभिजित हराळे यांच्या उपस्थितीमध्ये ही निवड घोषित करण्यात आली. निवड प्रक्रियेपूर्वीच तनपुरे यांच्या वाड्यावरून उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवकांची यादी निश्चित झाल्याचं स्पष्ट झालं होतं. उपनगराध्यक्ष पदासाठी गजानन सातभाई यांचा एकमेव अर्ज आल्यानं त्यांची निवड घोषित करण्यात आली आहे. तसेच स्वीकृत नगरसेवक पदाच्या 3 जागेसाठी विकास आघाडीकडनं 5 तर भाजपकडनं 1 असे एकूण 6 अर्ज आले होते. त्यापैकी विकास आघाडीकडनं स्वीकृत नगरसेवकपदी डॉक्टर संतोष उदावंत आणि ॲडव्होकेट राहुल शेटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर भाजपकडनं नयन शिंगे यांची स्वीकृतपदी निवड करण्यात आली आहे. निवडीनंतर नगराध्यक्ष आणि उपस्थित अधिकाऱ्यांच्या हस्ते सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला आहे आणि त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देखील देण्यात आल्यात. यावेळी गटनेते हर्ष तनपुरे, नगरसेवक डॉक्टर उषाताई तनपुरे, प्रतीक तनपुरे, अविनाश म्हस्के, प्रशांत डवले, सागर तनपुरे, सोनेबापू जगधने, संगीता जाधव, लताबाई जगधने, प्रियंका आहेर, तसेच वृषाली तनपुरे, स्मिता भुजाडी, अस्मा शेख, प्रदीप भुजाडी, राजेंद्र उंडे, मनीषा भोंगळ, सिंधुबाई डावकर, प्रसन्ना वराळे, प्रियंका काशीत, तसेच मनीषा भरडे, अरुण साळवे यांच्यासह माजी उपनगराध्यक्ष सूर्यकांत भुजाडी, निलेश जगधने, तसेच नंदुभाऊ तनपुरे, दादू साळवे, संतोष आघाव, गणेश कोकडे, किरण साळवे, भाऊसाहेब बिडवे आदींसह कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते. आपण सर्व नगरसेवकांनी एकत्र येऊन आपल्या राहुरी शहर स्वच्छ, सुंदर आणि हरित करण्यासाठी आपल्या सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करायचा आहे. आणि जो आपल्याला शहराचा जो स्वच्छता आणि सुंदर राखण्यासाठी जो प्रयत्न आतापर्यंत झाला त्याच्या पुढेही राहायचा किंवा ह्याच्याहून जास्त आपल्याला आणखी प्रयत्न करायचे आहेत. आणि लोकांच्या सर्व नागरिकांना जास्तीत जास्त सोयी आणि सुविधा देण्याचा प्रयत्न आपण सर्वत्र एकत्र येऊन करणार आहोत. जुने बरेचसे जुने कर्मचारी आलेले आहेत त्यांचं आणि आतापर्यंत ते नगराध्यक्ष जुने सगळे झालेले आणि ते नगरसेवक म्हणून ज्यांनी काम पाडलेले आहे त्या सर्वांचं मी आजच्या दिवसाच्या निमित्ताने खूप खूप अभिनंदन करते. आज माझी निवड झाली. आनंद साहेब, राजेशदादा तनपुरे, उषा वहिनी, मनालीताई, सुजाता वहिनी दादांचा आहे. त्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला त्याला मी व्यवस्थित काम करून गावात सांगितलेलं काम शहराच्या विकासासाठी प्रयत्न आहे. प्रत्येक नगरसेवक हा माझ्या बरोबर काम करून उपाध्यक्षच राहते. आज आणि माझ्या दादाला विश्वास दाखवला त्याचं मी आभार मानतो. आमचे आधारस्तंभ आधारस्थान बापूसाहेब तनपुरे, तसेच मार्केट कमिटीचे सभापती अरुणसाहेब तनपुरे, तसेच माजी आमदार राजदादा तनपुरे, नियोजन कमिटीच्या
सदस्य सौ उषाताई तनपुरे तसेच युवा नेते हरजादा तनपुरे यांच्या आशीर्वादाने आणि यांच्या कृपेने आज रोजी हे जे काही पद नगरसेवक पद मिळाले त्याबद्दल मी प्रथम सर्व तनपुरे कुटुंबियांचे मी आभार व्यक्त करतो. तसेच इथून पुढे राहुरीमध्ये काही नियोजन वगैरे असेल अथवा काही कोणा शंका वगैरे असेल त्या नक्कीच निवारण करेल ही मी ग्वाही देतो. तनपुरे साहेब आमचे आधारस्तंभ आदरणीय अरुण साहेब तनपुरे, आशास्थान आदरणीय उषाताई तनपुरे, आमचे श्रद्धास्थान सुजाताताई तनपुरे, सर्वांचे लाडके आमदार आदरणीय प्राजक्तादादा तनपुरे, तसेच सर्वात सदैव आशीर्वाद व सर्वांना हर्षदादा तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज जे सभा झाली त्यामध्ये आमचे शिल्पत नगरसेवक या पदासाठी नियुक्ती झाली त्याबद्दल मी सर्व आमचे आधारस्तंभ सर्व पक्षश्रेष्ठी यांचे व तसेच आदरणीय मुळे सर व सर्व नवनिर्वाचित नगरसेवक यांचे मी आभार मानतो. तसेच या आज झालेल्या नियुक्तीमध्ये आदरणीय मोहन काका उदावंत स्वातंत्र्य सैनिक यांच्या घराला जो न्याय दिला तसेच आज या माझ्या पदाची नियुक्ती करून दिल्याबद्दल मी सदैव तनपुरे घराण्यांचा ऋणी राहील. आमचे नेते माननीय राधाकृष्ण विखे पाटील तसेच खासदार सूर्यदादा विखे पाटील माननीय अक्षयदादा साहेब यांनी जी मला आज काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी सगळ्यांची ऋणी आहे आभार व सर्व नागरिकांची सेवा मध्ये मी तत्पर राहील. ही अडचण असल्यास कुठल्याही प्रकारची मदत करण्यासाठी आम्ही कायम तरतुदीसाठी उपलब्ध असेल अशी मी सगळ्यांनी मला ग्वाही देतो. आमचे परममित्र माझे मोठे बंधू राजेंद्र पाटील यांनी जो विश्वास माझ्यावर दाखवला त्याबद्दल देखील मी त्यांचे आभार मानतो. सगळ्यांनी श्रेष्ठ दादा पाटील सोनवणे असतील, आर पाटील असतील, आम्ही सगळ्यांनी जे सहकार्य केलं मला ही संधी दिली त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. मनोज साळवेसी 24 तास राहुरी. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.